मराठी महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत। तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी। ठाण्यातील भाजपच्या नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी मुख्य बाजारपेठेत बांगलादेशी फळ विक्रेत्याच्या विरोधात घेतला आक्रमक पवित्रा। यावेळी नगरसेविका मृणाल पेंडसे म्हणाल्या की मी सकाळच्या वेळेस बाजारपेठ आले असता येथे बांगलादेशी फळ विक्रेते मोठ्या प्रमाणात बसलेले असतात। अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्या म्हणून आम्ही लवकरच माझा फुटपाथ माझा अधिकार अशा प्रकारचे अभियान राबवण्यास सुरुवात केली आणि त्याचाच पहिला टप्पा म्हणून मार्केटमध्ये जेवढे बांगलादेशी फळ विक्रेते होते किंवा जे म्हणत होते की आम्ही कलकत्त्याहून आलो आहोत त्यांचे प्रत्येकाचे आधार कार्ड तपासण्यात आले। पोलिसांना या ठिकाणी पाचारण करण्यात आले होते। महापालिकेच्या अधिकाऱ्यांनाही या ठिकाणी बोलवण्यात आले आणि इथून आजपर्यंत आम्ही कारवाईला सुरुवात केली। अनेक लोकांना इथे बसवण्यास परवानगी दिली जाईल। बाहेरून आलेल्या परप्रांतीय किंवा बांगलादेशी यांना इथे बसून दिले जाणार नाही। बांगलादेशी यांना इथून हकललेच पाहिजे म्हणून आजपासून ही मोहीम राबवण्यात येणार आहे। येणाऱ्या पुढील काळात ही मोहीम अशाच प्रकारे चालू राहणार आहे। आज पोलिसांचे देखील आम्हाला चांगले सहकार्य मिळाले तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांचेही चांगले सहकार्य मिळाले। यापुढे वारंवार अशा कारवाया होत राहणार आहेत। त्यामुळे कोणताही बांगलादेशी किंवा परप्रांतीय या ठिकाणी फळ विक्रेता म्हणून इथे बसणार नाही। अशा प्रकारे आक्रमक पवित्रा घेत नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी माध्यमांशी संवाद साधला। नमस्कार। आज आम्ही मार्केट या परिसरात सकाळ सकाळ इकडे आलो होतो आणि इथून बऱ्याच नागरिकांच्या अशा तक्रारी होत्या की इकडे बांगलादेशी फळ विक्रेते इकडे बसलेले असतात। अशा अनेक तक्रारी वारंवार कानावरती येत होत्या आणि म्हणूनच जसं मी म्हटलं की लवकरच आम्ही माझा फुटपाथ माझा अधिकार हे अभियान राबवायला सुरुवात केलेली आहे आणि त्याचाच आज पहिला टप्पा म्हणजे आम्ही या मार्केटमध्ये सगळे जेवढे इथे फळवाले होते किंवा जे बांगलादेशी किंवा जे म्हणत होते आम्ही कलकत्त्याहून आलो त्यांचे आधार कार्ड चेक केली। इथे पोलिसांना बोलावून घेतलं होतं, महापालिकेच्या लोकांना इथे बोलावून घेतलं होतं आणि इथून आजपासून आम्ही या कारवाईला सुरुवात केलेली आहे। फक्त स्थानिक लोक जी असतील त्यांना इथे बसायला परवानगी आहे। बाहेरून आलेले किंवा हे जे बांगलादेशी आहेत त्यांना इथे आम्ही बसून देणार नाही। त्यामुळे बांगलादेशीला इथून हाकलून काढलंच पाहिजे आणि त्यासाठी आजपासून ही मोहीम सुरू केलेली आहे आणि ही मोहीम आता आम्ही येणाऱ्या काळामध्ये रेग्युलर सुरू ठेवणार आहोत। आज पोलिसांचंही देखील आम्हाला चांगलं सहकार्य मिळालं आणि तसंच महापालिकेचं देखील चांगलं सहकार्य मिळालं। त्यामुळे आता वारंवार अशा कारवाया होतील आणि कुठलाही बांगलादेशी विक्रेता इकडे बसणार। तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी। अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।